नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत राज्य शासन हे नेहमी संवेदनशील। नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत राज्य शासन हे नेहमीच संवेदनशील आहे। मुंबईत महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या स्मारकाला तडे गेले असल्याचे समजताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ याबाबत कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतचा विषय हा न्यायप्रविष्ट आहे, त्याबाबत देखील शासन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे पावले उचलेल असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला। सातारा तालुक्यातील लिंब या गावी बैलगाडी शर्यतीनिमित्त आलेल्या मंत्री भोसले यांनी शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता पत्रकारांशी संवाद साधला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले। राज्य शासन नेहमीच याविषयी संवेदनशील राहिले आहे। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुंबई महानगरपालिकेला स्पष्ट सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले। शिवाजी पार्कवरचे जे स्मारक आहे ते त्याला खालच्या बाजूला थोडंफार काही ठिकाणी क्रॅक केले होते, त्याचबरोबर थोडा रंग वगैरे त्याचा ढल पडला होता। त्यामुळं म्हणजे हे स्मारक बीएमसीच्या ताब्यातलं आहे, हे बांधकाम विभागाच्या ताब्यात नाही। मी काल सुद्धा सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, त्यामुळे आम्ही बीएमसी करणार का आम्ही करणार हे बघणार नाही। मी कालच माझ्या मुंबईतल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की जाऊन बघून या, जे काही करणं डागडुजी किंवा रिपेअर जे ते करणं गरजेचं आहे ते आपल्याला करायला लागलं तर आपल्याकडनं करा, बीएमसी जर करत नसलं। आणि बीएमसीला पण मी सूचना तिथं मुंबईतनंच दिल्या होत्या की बाबा त्यांनी पण लक्ष घालावं व लवकरच डागडुजी जी आहे तिथं थोडं तर म्हणजे मला जे सांगण्यात आलं की तिथं जी मुलं क्रिकेट खेळतात, म्हणजे ग्राउंड आहे त्यामुळे मुलं क्रिकेट खेळतात आणि त्या ठिकाणी काही वेळेला बॉल वगैरे लागून म्हणजे सीझनचा जो सीझन बॉल असतो तो लागून त्या स्मारकाचं थोडं नुकसान झालंय असं हे आहे, ते दुरुस्त करून घेण्याच्या सूचना दिल्या। त्याला जोडून आहे समुद्रातलं छत्रपतींचं काही लोकांनी कोर्टामध्ये केलं तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे की अशी लोक महाराष्ट्रात जातात आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला स्मारकाला विरोध करतात, हे म्हणजे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। सध्या ते कोर्टामध्ये सगळे न्याय प्रविष्ट आहेत, त्याच्यात सुद्धा राज्य सरकार हे करण्याच्या दृष्टीनं लवकरच कोर्टामध्ये जे काही माहित्या वगैरे दिलं जाईल आणि कोर्टात सुद्धा या सगळ्या रेठरे बुद्रुकमध्ये कृष्णा नदीकाठच्या घाट परिसरातील कामामुळे परिसर होणार सुव्यवस्थित आणि आकर्षक। आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले। रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीकाठच्या घाट परिसरातील कामामुळे कृष्णा नदीकाठचा हा विहंगम परिसर अधिक सुव्यवस्थित आणि आकर्षक होणार आहे। पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक बाबींची येथे पूर्तता करणे शक्य होणार आहे, त्याचबरोबर स्थानिक व्यावसायिकांना देखील त्याचा लाभ होणार आहे असा विश्वास कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला। रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीकाठच्या घाट कामासंदर्भात व जिल्हा परिषद शाळेच्या कामासंदर्भात कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमदार डॉक्टर भोसले यांनी शनिवारी सकाळी 11:30 वाजता जागेची पाहणी केली। त्यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विविध कामासंदर्भात आढावा घेत याबाबत सहकार्यशील राहू अशी ग्वाही शाळा व्यवस्थापन व संबंधितांना आमदार डॉक्टर भोसले यांनी दिली। बनावट सोन्याचे बिस्किट देत लूटमार। कराडमध्ये पोलिसांनी केला बिहारी टोळीचा पर्दाफाश, एकास अटक। सोन्याची बनावट बिस्किटे देऊन वृद्ध महिलांकडील सोन्याचे खरे दागिने लुटणाऱ्या बिहारच्या टोळीचा कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अखेर पर्दाफाश केला। या टोळीतील एकाला पोलिसांनी अटक केली आहे तर 5 जण पसार झाले आहेत, त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे। अटक केलेल्या चोरट्यांकडून पोलिसांनी 1.5 तोळ्याची सोन्याची साखळी हस्तगत करण्यात आली आहे। या प्रकरणी शुक्रवारी रात्री 10 वाजता रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वीरेंद्र साहू वय 32, मूळ राहणार बिहार, सध्या राहणार कराड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटण तालुक्यातील बेलवडे येथील अनिता अशोक तरटे यांना
2 दिवसांपूर्वी कराड एसटी बसस्थानक परिसरात भामट्यांनी बनावट सोन्याचे बिस्किट देऊन त्यांनी 1.5 तोळ्याची सोन्याची चेन लुटली होती। याबाबत अनिता तरटे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांना कारवाईचे आदेश दिले होते। उपनिरीक्षक आंदळकर, अंमलदार धीरज कोरडे, मोहसिन मोमीन, अनिल स्वामी, दिग्विजय सांडगे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ, अमोल देशमुख यांनी या गुन्ह्याचा तपास करत असताना सांगली जिल्ह्यात शिराळा व पलूसमध्येही अशाच चोऱ्या झाल्याचे या पथकाच्या लक्षात आले। त्यांनी संपूर्ण माहिती घेत सापळा रचला असता या गुन्ह्यामध्ये 6 जणांची टोळी असल्याचे समोर आले। या टोळीच्या कराड शहरातील राहत्या घरावर पोलिसांनी छापा टाकला। त्यावेळी वीरेंद्र साहू पोलिसांच्या हाती लागला तर अन्य 5 जण पसार झाले। पळून गेलेल्या 5 जणांचा शोध घेतला जात आहे। या टोळीने साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातही गुन्हे केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। तसेच अन्यही काही जिल्ह्यात गुन्हे केले असण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर तपास करत आहेत। शहीद जवान प्रमोद कदम यांच्यावर उद्या पुशेसावळी येथे शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार। भारतीय सैन्य दलातील सेना सेवा कोर 514 बटालियनमध्ये कार्यरत असलेले पुशेसावळी येथील जवान प्रमोद कदम जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी शहीद झाले आहेत। त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी पुशेसावळी येथे आणण्यात येणार आहे, अशी माहिती खटाव तालुका प्रशासनाच्या वतीने शनिवारी सायंकाळी 5 वाजता देण्यात आली। रविवारी सकाळी 9 वाजता अंत्ययात्रा काढण्यात येणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे। जवान प्रमोद जगन्नाथ कदम हे शालेय शिक्षण घेतल्यानंतर 2003 मध्ये देशसेवेसाठी भारतीय सैन्य दलात भरती झाले। सेना सेवा कोर 514 बटालियनमध्ये ते डेहराडून येथे हवालदार पदावर कार्यरत होते। गेली 21 वर्षे ते देशात विविध ठिकाणी विविध पदांवर कार्यरत होते। 2026 मध्ये ते आपली उत्कृष्ट सेवा बजावून सेवानिवृत्त होणार होते, मात्र त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला। शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना ते शहीद झाले आहेत। त्यांची माहिती मिळताच पुशेसावळीसह खटाव तालुक्यात शोककळा पसरली आहे। रविवारी सकाळी 9 वाजता त्यांची अंत्ययात्रा पुशेसावळी येथील मुख्य चौकातून काढण्यात येणार आहे। संपूर्ण शहरातून अंत्ययात्रा नेली जाणार असून गोरेगाव रस्त्यावर असलेल्या महात्मा गांधी विद्यालयासमोर असलेल्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। गोरेगावातील किसनब्यारी रामनारायण मर्दा बालवाडीत भरवण्यात आलेल्या आठवडा बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद। भाजी घ्या, लाडू घ्या, थंडा घ्या, कुरकुरे घ्या, वडापाव खावा अशा आरोळ्या देत ग्राहकांना आकर्षित करून आपल्या मालाची विक्री करणारे बालवाडीतील विद्यार्थी आणि त्यांना शिक्षक, पालक व ग्राहक नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत उत्साहपूर्ण वातावरणात गुरुवारी कोरेगाव येथील दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या किसनब्यारी रामनारायण मर्दा बालवाडीमध्ये आठवडा बाजार भरला। या बाजारास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। बालवाडीमार्फत बाल आनंद मेळावा अंतर्गत गेली अनेक वर्ष आठवडा बाजार भरवण्यात येत आहे। यंदाही हा बाजार कांतीलाल वीरचंद भंडारी प्राथमिक विद्यालयाच्या आवारात भरवण्यात आला। विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, खरेदी विक्री याचे ज्ञान मिळावे, भविष्यात त्यांना उद्योग व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा आठवडा बाजार भरवण्यात येतो। या बाजाराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक व पालक आदी यावेळी उपस्थित होते। आठवडी बाजारात विद्यार्थ्यांनी लाडू, बिस्किटी, जिलेबी, काजू गर सहित मेवा, मिठाई आदी विविध खाद्यपदार्थ, भाज्या व फळे, नारळ, पाणी बॉटल व सरबत आदी शीतपेये, कांदा भजी, बटाटा वडा असे अनेक पदार्थ आणि वस्तू विक्रीस मांडल्या होत्या। बालविद्यार्थी आरोळ्या देऊन आपल्या मालाची जाहिरातही करत होते। यासाठी विद्यार्थ्यांना पालकांचे सहकार्य लाभले। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, हायस्कूलचे विद्यार्थी व ग्राहकांनी या बाजारात खरेदी करून उत्तम प्रतिसाद देत बालविद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले। बालविद्यार्थ्यांना चलनी नाणी आणि चलनी नोटा समजाव्यात, त्यांना बाहेरील ज्ञान देखील आत्मसात करता यावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले।